कनेक्शन त्यांच्या भविष्याचे स्वप्न बघण्यासाठी इतके पक्के झाले पाहिजे की या शालेय जीवनामध्येच त्यांनी ठरवलं पाहिजे की मला माझं करिअर या क्षेत्रात शिकवण आहात की एखाद्या प्रायव्हेट खासगी शाळेमध्ये जशी इमारत असते तशी इमारत आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मग ह्या गावात आपल्या तालुक्याला 2 पीएमसी शाळा उद्याची मिळणार होत्या आणि मग तालुक्यामध्ये कुठले 2 गाव निवडायचे हा मोठा केस प्रसंग माझ्या समोर होता. परंतु रविभाऊ मोठं गाव निवडल्यानंतर आजूबाजूच्या पंचक्रोशीतले विद्यार्थी सुद्धा ह्या शाळेमध्ये आले पाहिजे. कारण आपण नाना बघतो त्या मानवत तालुक्यामध्ये गिल्डा सरची शाळा कोरगावांची, तिथं एवढं छोटं ते गाव आणि तिथं मला वाटतं 2000च्या वर विद्यार्थी संख्या झाली. आणि माझी अपेक्षा व्हिडिओ साहेब अशी आहे की ह्या शाळेत सुद्धा पंचक्रोशीतील विद्यार्थी इथं आले पाहिजे आणि सर्व जगामधलं त्यांच्या वयाला त्यांच्या वर्गातले मुलं मुली आज या देऊळगाव मध्ये बसलेले मुलं मुली ज्या वयाची पहिली ते दुसरी ते असेल, अमेरिकेतला पहिलीतला दुसरीतला मुलगा मुलगी जे शिकत असेल ते इथं उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे. आणि त्याच्या पद्धतीचं सर्व आपल्या इथं झाले. आणखी जे जे काही नवीन शिवराम आपल्याला मिळत आहे ते सगळं ह्या शाळेमध्ये उपलब्ध करून द्यायचं. पण तेवढी जबाबदारी आज सांगितलं मुख्याध्यापक नाहीये. 2 महिन्यापूर्वी त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतले. डॉक्टर टक साहेब तुम्ही नेतृत्व करताय, आपल्या अर्धांगिनी या ठिकाणी नेतृत्व करताय. प्रीतीताई सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्हा परिषद सर्कलच्या सगळ्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे ह्यासाठी सातत्याने प्रयत्न आहेत. पण त्यांना मार्गदर्शन करणारे आपले डॉक्टर आशिष डग साहेब सुद्धा आहेत की जे स्वतः एक रॅडिओलॉजिस्ट आहेत आणि शिक्षणाचं महत्व त्यांना माहिती आहे. त्यांच्या वडिलांचा सुद्धा प्रदीर्घ असा अनुभव त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये राहिलेला आहे. त्या सगळ्याचा लाभ घेऊन आपल्या या परिसरातील विद्यार्थिनींना या जगामध्ये जे काही शिक्षण त्यांच्या वयानुसार मिळालं पाहिजे ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांची आहे. खास करून या शाळेच्या शालेय शिक्षण समितीचे सुद्धा मी कौतुक करते. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी मी आले आणि येताना एक विद्यार्थिनी मला सांगते की ती मुख्यमंत्री आहे. भारी वाटलं कारण की मी जिल्हा परिषद सीओना सांगितलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये आपल्या शालेय आपली पंचायत झाली पाहिजे आणि या ठिकाणी त्या पद्धतीने सगळे उपक्रम घेतले गेले पाहिजे. आपल्या शाळेमध्ये ते घेतल्या जातात. मी तुमचं अभिनंदन करते. पण आज आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. बघा इथं अनेक पालक सुद्धा बसलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं आपल्या मुला मुलींनी चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने डॉक्टर इंजिनियर होता यावं, IAS IPS होता यावं आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी लागावी. हा मानस प्रत्येकाचा आहे. तशा शुभेच्छा केल्यास भाऊ मी सगळ्यांना. परंतु आज फक्त सरकारी नोकरीच म्हणजे काही सगळं काही नाही. अनेक वेगवेगळ्या संधी आपल्या मुला मुलींसाठी उपलब्ध आहेत. ते सुद्धा त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे आपण या ठिकाणी तशा पद्धतीने त्या संधी पर्यंत ते पोहोचावे तशा पद्धतीचं वातावरण इथं उपलब्ध करून देऊ शकतो. आता इथं वैभव पुढे म्हणून आपले आले की ज्यांनी ठरवलं असतं तर डॉक्टर इंजिनियर अधिकारी झाले असते. पण मला शेतीची आवड आहे म्हणून रेशीम मध्ये आज फक्त परभणी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात ज्या तरुणाने नाव केलं तो मुलगा सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला आला. खूप साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण काम करू शकतो आणि तशा पद्धतीचे काय काय संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला शालेय जीवनामधूनच उद्याची सांगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या मुला मुलींना आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचंय, तयार करायचंय. अनेक आई वडिलांना वाटतं मुलं मुली शिकतात, 15वी शिकतात, 17वी शिकतात, कल्याण भाऊ PhD करतात. पण पुढं काय? कारण आज नुसतं शिक्षण घेऊनच प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो असं नाही. त्याच्या बरोबर उद्यमशीलता त्या मुलामध्ये त्या मुलीमध्ये आपण तयार केली पाहिजे आणि त्या इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन तशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहील हे आपल्याला बघता आलं पाहिजे. इथं आमच्या लाडक्या बहिणी बसले. मी आता प्रीतीताईंची बोलत होते, आमच्या ज्योतिताई
तालुक्यामध्ये इतकं सुंदर काम करताय की लखपती दिदींची संख्या वाढली पाहिजे आणि आपल्या गावात सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून उद्योजक झालेल्या अनेक महिला इथे आपल्याला बघायला मिळतील की ज्या जेमतेम 5वी 7वी पर्यंत शिकलेल्या आहेत, पण आज लाखोचा टर्नओव्हर, लाखोचा उद्योग वर्षाकाठी त्या करतात. त्यामुळे अनेक क्षेत्र या ठिकाणी आपल्यासाठी उघडलेले. प्रत्येकाने फक्त शिक्षणातच पहिला दुसरा नंबर घेतला म्हणजेच त्याचं आयुष्य भविष्य घडतं असं नाही. अनेक वेगवेगळ्या व्यवसाय करून सुद्धा आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आज खूप काही गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील, परंतु मला गजानन डोंबेजी तुम्हाला विनंती करायची, जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी सर्व आहेत, की आपल्या प्रत्येक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलीला या ठिकाणी ह्या जगाच्या पाठीवरती जी स्पर्धा चालू आहे आणि जगामध्ये आज वेगवेगळे व्यवसाय उभे राहत आहे, वेगवेगळे चॅलेंजेस, स्पर्धा एवढी वाढली, आव्हानं एवढे वाढलेले आहेत, त्या आव्हानाला सामोरं जाण्याची क्षमता आपल्या मुला मुलींमध्ये तयार करायची आणि तो विश्वास आणि त्यासाठी लागणारं वातावरण तरुण या ठिकाणी तयार करून द्यायचं काम हे आपलं सर्वांचं आहे. ती जिद्द त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण करून द्यायचं काम शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक वृंदांचं आहे. आणि जी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे, आपल्या देऊळगाव मध्ये ही जी शाळा झालेली आहे की फक्त देऊळगाव पुरती मर्यादित न राहता 350 संख्येने माझं समाधान होणार नाही. आपण या ठिकाणी मागण्या केल्या, सुंदरसं प्लेग्राऊंड या ठिकाणी झालं पाहिजे, आपल्याला कंपाऊंड पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे, आपल्याला ह्या गावाच्या विकासासाठी जे जे काही पाहिजे ते सर्व देण्याचा शब्द आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देते. पण आपल्याकडून सुद्धा अपेक्षा व्यक्त करते की ही शाळा ह्या परिसरातल्या प्रत्येक, बघा, जो आई वडील आपल्या मुलाला सेलूला शिकायला ठेवू शकत नाही, परभणीला किंवा संभाजीनगर, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी पाठवू शकत नाही, त्यांच्यासाठीची ही शाळा आहे. आज मला अभिनंदन करायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं. त्यांनी इंग्रज काळापासून फक्त नोकऱ्या मागणार जे शिक्षण इंग्रजांनी दिलं ते शिक्षण नीती बदलून नवीन शिक्षण नीती आणून नोकऱ्या देणारे विद्यार्थी कसे आपण बनवू शकू यासाठीची जी शिक्षा नीती आणली ती शिक्षा नीती प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची ही आपली शाळा या ठिकाणी तयार झाली. आणि या शाळेच्या माध्यमातून नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे आपले मुलं मुली झाले पाहिजे. अशा पद्धतीचे मुलं मुली इथं आपल्याला घडवायचे ही माझी अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीचं काम ह्या परिसरातून होईल, ह्या शाळेमधून होईल. कारण माझे भरपूर सहकारी इथं आलेले, त्यांनाही मला विनंती करायची आहे की आपल्याला टिंकलिंगची लॅब आहे. आज आम्ही आता वरती इथे कम्प्युटर लॅब सुद्धा उद्घाटन केलेले, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन जे काही संकल्पना आहेत त्या कशा उभ्या राहतील हे आपल्याला त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीने इथं त्यांना हवं तसं उभं करता येईल हे करण्याचं काम करता येईल. मला आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचंय, IT कंपनीमध्ये काम करणारे आपल्या गावातले मुलं मुली असतील जे पुण्या मुंबईला काम करतात, पण आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या सेलू मध्येच 2 IT कंपन्या आपण उभ्या केलेल्या आहेत आणि आता 2 कुठं राहतात. आपल्याला राहायचं नाही तर ज्या शेतकऱ्याच्या मुला मुलीला ITचं स्वप्न पूर्ण करायचंय, मग आपल्याला कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन जरी भले नाही मिळालं पण इथंच त्यांना शिक्षण घेऊन ज्या पुण्या मुंबईचे मुलं जे कमवत आहेत तेवढंच कमवण्याची क्षमता तशा पद्धतीने तयार करण्याची क्षमता सुद्धा आपल्या सेलू मध्ये तयार होतात. अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या पण आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आणत ह्या परिसरामधला विकास झाला पाहिजे. पण त्या कंपन्या येत असताना रवी भाऊ मला जरासं वाईट वाटतं. बघा, आपण एवढा मोठा भावनाताईंनी कारखाना काढला, आज 1200 टर्नओव्हर होतं, क्रशिंग कॅपॅसिटी होती मिलिंद भाऊ, आता 5000 कॅपॅसिटीचं झालेलं आहे. तिथे 600 तरुण तरुणींना आपण रोजगार निर्मिती झालेली आहे. परंतु वाईट वाटतं की तिथं टेक्निकल जे काही नॉलेज लागतं अजय भैया ते आपल्या मुला मुलींना नाही तर कसे आपण जिंतूर सेलू परभणी जिल्ह्यातल्या मुला मुलीला तिथं जॉबला ठेवू शकतो. म्हणून स्किल
बेस्ट नॉलेज सुद्धा आपण घेतलं पाहिजे, ही विनंती मला आपल्याला या ठिकाणी करायची. इथं मला सभापतींनी दिलं, नवीन शिक्षकची मागणी आहे, सीसीटीव्ही पाहिजे, शाळेसमोरील रस्ता पाहिजे, कंपाऊंड वॉल पाहिजे, हे सगळं होत राहील. हे नाही म्हणून मला चांगलं शिक्षण भेटत नाही असं रडत बसायचं नाही. जे आहे त्यातून सुद्धा जग जिंकलेली लोक आपल्या समोर अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येतील. इतकी सुंदर शाळा आपल्याला इथं मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण नशीबवान आहात माझ्या मुला मुली, माझ्या लेकरांनो. पण ह्या आमच्या लेकी बघा कशा हसताय. खूप सुंदर तुम्हाला शाळा इथं मिळालेली आहे आणि माझा मानस आहे आणि माझाही प्रयत्न आहे. आणि या शाळेसाठी जे जे काही नवीन तुम्ही मागाल, जे जे काही नवीन शिवराम तुम्ही सुचवाल, ते देण्याचा शब्द आज पालकमंत्री म्हणून इथं देते. कारण माझी इच्छा आहे की या गावातल्या सगळ्या मुला मुलींना जगातली सगळी जी काही दारं त्यांच्यासाठी उघडी आहे. आपल्या गोरे साहेबांचा मुलगा जर्मनीला सुंदर काम करतो, त्यांच्या सुद्धा मदतीने आपल्या ह्या गावातल्या, आपल्या ह्या परिसरातल्या मुला मुलींसाठी जगामध्ये काय शक्य आहे ते या ठिकाणी उभं करून देण्याची क्षमता आपल्यामध्ये, कारण की ह्या तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आज राज्यमंत्री म्हणून काम करत आहे. म्हणून या शाळेमध्ये जगभरातल्या सर्वोत्तम गोष्टी उद्या ज्या आपल्याला आणायच्या, त्या तुम्ही फक्त काय काय आहे शोधा आणि त्या देण्याचा आपण प्रयत्न करूया. आज मी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करते. आणि उद्या सुद्धा रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुद्धा माझ्या सगळ्या भावांना मला विनंती करायची आहे की आपल्या बहिणीला ओवाळणीला जे काही तुम्हाला द्यायचंय, संकल्प केला असेल ते तर तुम्ही द्या. आमच्या लाडक्या बहिणी तर देवाभाऊमुळेच खूप खुश आहेत. आम्हाला मागच्या रक्षाबंधनचं आठवत आहे, अनेक बहिणी म्हणायच्या की दीदी आमच्या सख्या भावाने एकदाच कधी आम्हाला 7,500 दिले नाही, पण आमच्या मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला ओवाळणी रक्षाबंधनची एवढी मोठी टाकलेली आहे. म्हणून ओवाळणीची सोय त्यांची केलेली, तुम्ही पण काही ना काहीतरी ओवाळणी देणार असणार. पण प्रत्येक बहिणीला उद्याच्या रक्षाबंधनाला एक सुंदर रोपट आपण द्यावं. ही बहीण म्हणून मी